रेती लिलावात नियमांची पायमल्ली, सीसीटीव्ही बंद ठेवून जेसीबीने उत्खनन सुरू. प्रशासनाचे दुर्लक्ष की अभय? जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष. केदारखेडा, प्रतिनिधी BK धसाळ. जालना जिल्ह्यात अधिकृतपणे रेती लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर आता रेती उत्खनन सुरू झाले आहे. मात्र शासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींना हरताळ फासत अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने रेती उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेती घाटांवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असताना जाणीवपूर्वक हे कॅमेरे बंद ठेवले जात आहेत. सीसीटीव्ही बंद असल्याने नेमका किती उपसा होत आहे याची नोंद प्रशासनाकडे राहत नाहीये. विशेष म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी रेती उपशासाठी मजुरांचा वापर करणे आवश्यक असताना सर्रासपणे जेसीबी मशीनचा वापर करून नदीपात्राची चाळण केली जात आहे. ठरलेल्या जागी सोडून दुसरीकडेच उत्खनन. सर्वात गंभीर बाब म्हणजे ज्या गटाचा नंबरचा लिलाव झाला आहे त्या जागेवर उत्खनन न करता चक्क दुसऱ्याच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर रेती चोरली जात आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे. महसूल विभाग कारवाई करणार का? या सर्व बेकायदेशीर प्रकारांकडे स्थानिक महसूल प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता तालुका तहसीलदार या गंभीर प्रकरणाची दखल घेतील का? जिल्हाधिकारी स्वतः या घाटांची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करतील का? असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारले जात आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.